नमस्कार, मी सचिन गवई, सत्य साक्षीदार न्यूज चॅनल संपादक. इचलकरंजी महानगरपालिका 2026 निवडणूक अंतर्गत जनतेचा आशीर्वाद या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाचे उमेदवार ध्रुवती सदानंद दळवाई यांची मुलाखत घेण्यासाठी. मॅडम, आपला परिचय. नमस्कार, मी सौ ध्रुवती सदानंद दळवाई, इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग नंबर 9 मधून मी भाजपाची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मी स्वतः पदवीधर असून 4 भाषांवर प्रभुत्व आहे. तुमचा कामाचा अनुभव सांगा. सलग 3 वेळा मी निवडून आलेले आहे. तिसरी टर्म माझी बिनविरोध आहे. गेली 20 वर्ष मी राजकारणात काम करत आहे. प्रत्येक कौन्सिलमध्ये प्रत्येक मुद्दे आम्ही अभ्यासपूर्ण मांडत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन असू दे किंवा कौन्सिलमध्ये भाषण असू दे, स्वतः जातीनं सगळे मुद्दे अभ्यास करून मांडत आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये पाण्याचा प्रश्न सुद्धा जवळजवळ 2 ते 3 वेळा मी मुद्देसूद मांडलेला आहे. तुमची कामाची पद्धत कशी असणार? आमची कामाची पद्धत स्वतः जागेवर जाऊन फोन आला की बाबा इथं इथं रस्ता किंवा गटर तटलेले आहे, पाणी येत नाहीये, तर तिथं स्वतः जाऊन जागेवर जाऊन काम करून घेणं, प्रशासनाकडनं असू दे, कामगारांच्याकडनं असू दे, सफाई कामगारांच्याकडनं असू दे, अशी आमची कामाची पद्धत आहे. आणि ज्या वेळेला प्रशासनाकडनं निधी आणायचा असतो भागात, त्यावेळेला तिथं भरपूर म्हणजे कसरत करावी लागते की स्वतःच्या भागात निधी यावा. यासाठी आम्ही प्रभागात जास्तीत जास्त निधी कसा येईल त्यासाठी आम्ही भांडत असतो. याशिवाय जर आणि काही कमतरता राहिली तर स्वतः स्वखर्चातनं आम्ही काम करतो. स्वखर्चातनं आम्ही भरपूर प्रभागात कामं केलेली आहेत. पेव्हिंग ब्लॉक असू दे, ड्रेनेज असू दे, लाईटचे खांब असू देत, दिवे कनेक्शन, नळ कनेक्शन, आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आमचं कोविड काळात झालेलं आहे औषध फवारणी, घर टू घर, भाजीपाला वाटप. आणि माझा प्रभाग कंजेस्टेड असल्यामुळं लहान लहान घरं आहेत माझ्या प्रभागात, सुतारमळा, खंजिरीमळा असा. आणि त्यावेळेला शासनानं नियम काढला होता की 14 दिवस क्वारंटाईन व्हायचं. त्यावेळेला जागा नसल्या कारणानं मी आणि माझे मिस्टर सदानंद दळवाई यांना एक वादळ संस्थेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडनं हॉस्पिटल मंजूर करून आणलं आणि 6 नंबर शाळेत जवळजवळ 30 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल आम्ही स्वतःच्या खर्चातनं उभा केलं. तिथं त्यांचं पथ्य पाणी, औषध पाणी, 24 तास नर्सेस, डॉक्टर अवेलेबल करून 150 ते 200 पेशंट आम्ही कोरोना मुक्त केलेले आहेत. निवडून आल्यानंतर काय काम करणार आपण? आता सध्या आम्ही काम करतच आहे. आमदार राहुल साहेबांच्या फंडातनं बोर मारण्याचं काम चालू होतं. पाण्यासाठी राहुल साहेबांनी आमच्या भागात 30 बोर मारून दिलेत. मोटर सोडण्याचं काम चालू झालेलं आहे. मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. आणि सगळ्यात मेन माझ्या भागाचा प्रश्न लालनगर मधला आहे. लालनगर मधली जी घरं आहेत त्यांचा GR जो आहे तो GR शासन दरबारी बदलायचं काम चालू आहे. बैठी घरं त्यांना पाहिजे आहेत. ते काम आम्ही प्रामुख्यानं स्वतः जाऊन सोडवणार. पाण्याच्या प्रश्नाबद्दल काय बोलू शकता? पाण्याच्या प्रश्नाबद्दल मी स्वतः 3-4 वर्ष आंदोलनात आहे. कृती समितीत होते. रस्त्यावर उतरून आंदोलन केली, उपोषण केलं. पाण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी इचलकरंजीला मिळावे ही सगळ्यांचीच मागणी आहे. ज्या वेळेला सगळेजण एकत्र येतील, आमदार राहुल साहेब स्वतः प्रयत्न करायला लागलेत शासन दरबारी. आणि जी योजना आहे, जी काही योजना आहे ती लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी आम्ही BJP पक्ष म्हणून आमदार राहुल साहेब आवाडेंच्या माध्यमातून स्वतः 4 आमचे उमेदवार या प्रभागातले जातीनं लक्ष घालून वेळ पडले आंदोलन करून इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. सत्याचा साक्षीदार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला कोणता संदेश द्याल? जनतेला माझं एकच सांगणं आहे की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आम्ही स्वतः केलेल्या कामावर विश्वास ठेवून 4 उमेदवारांना कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.